गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आयुष्य कसं असावं, सुंदर कसं जगावं, हे खरंच तर ह्या श्रीमनाच्या श्लोकापासून शिकायला मिळतं बरं का. रोज ज्यांना ज्यांना निगेटिव्हिटी येते ना, तर त्यांनी रोज सकाळी श्रीमनाचे श्लोक मोबाईलवरती तरी लावा, नसेल तर ऐका. चला तर ऐकायचे का आपल्याला श्रीमनाचे श्लोक. चला तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला आहे ना श्रीमनाचे श्लोक जे आहे ते थोडे घेतले. आणि तुम्हाला कसं वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय का निगेटिव्ह वाटतं हे कमेंट करून सांगा. खरं तर पॉझिटिव्हच वाटणार प्रत्येक ताईंना. श्रीमनाच्या श्लोकामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. त्या श्लोकाचा प्रत्येक अर्थसुद्धा आहे ना खूप छान आहे. तर नक्की ऐका तुम्ही. चला तर श्री स्वामी समर्थ. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वाजे जावे, परी अंतरी सज्जनानी नवावे, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारखे दुःख मोठे, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची सोय सांडी जीवी करावी, देहे दुःख हे सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे, जणी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तोची शोधून पाहे, मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळी 5:30ला उठूनसुद्धा आज खरंच कामाचा कंटाळा आला होता. सकाळी तर लवकर उठले. पॉझिटिव्हिटी सगळी कामं करून घेतली. जसं की आपलं रांगोळी, देवपूजा, स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक केले आणि त्यांच्यापाशी जी बसले मी 10-15 मिनटं. त्यांना पण वेळ होता जायला, मग त्यांच्यापाशी गप्पा मारत बसले. आणि गप्पा मारत बसल्यानंतर जो माझ्या अंगामध्ये आळस शिरला, मला असं वाटत होतं की आता मला ती कपडे धुवायची होती आणि घर थोडंसं आवरायचं होतं, तर हे काहीच करायला नको असं वाटायला लागलं. आणि तुम्हाला सुद्धा होतं असेल बघा असं. कंटाळा जर आला तर एक गोष्ट करायची. मला असं खूप दिवसांनी झालं होतं, कारण हल्ली आता कसं उन्हाळा पण खूप आहे. एकदा बसलं की उठावाचं वाटत नाही, तर त्यामुळे काय काय गोष्टी होऊ शकतात. तर मी सकाळी आज काही देवाची गाणी किंवा काहीच लावून दिलं नव्हतं. आणि माझी सगळी सकाळची कामं तर झाली होती. स्वयंपाक, पाणी, देवपूजा हे सगळं झालं होतं. त्यानंतर जो माझ्या अंगामध्ये आळस शिरला का, तर मी काम ठेवून बसले ना ह्यांच्याशी गप्पा मारत. मग बसले की मला आळस भरल्यानंतर मग खूप कंटाळा आला होता. असं वाटत होतं की आता उठायलाच नको. त्यावेळेस मग मी नेहमी एक माझी गोष्ट असते की त्या आळस जर आला तर मी काय करते, पहिलं तोंड हातपाय धुवून घेतलं, थोडंसं फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर उठले आणि मस्तपैकी आपले विठ्ठलाचे अभंग लावून दिले होम थिएटरला. आवाज मोठा करायचा कधी बी आणि विठ्ठलाचे अभंग. बघा, विठ्ठलाची भक्तिगीतं ऐकल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना. सगळं खरं प्रभातगीतं, भक्तिगीते, ही जी काय विठ्ठलाचे अभंग हे ते असं खूप काही छान वाटतं बघा ते अभंग वगैरे ऐकलं की. आणि इतकं फुल एनर्जी आली. आणि त्यानंतर जी मी कामं केली घरातली, काय सांगू तुम्हाला, 12 वाजेपर्यंत अजिबात थांबली नाही. सगळी कामं करून घेतली घरातली 12 वाजेपर्यंत. हे तर सकाळचंच होतं. रांगोळी वगैरे हे ते सगळं झालंच होतं माझं ऑलमोस्ट. सगळं झाल्याच्यानंतर, स्वयंपाक पाणी झाल्याच्यानंतर मला तसं झालं होतं. इकडे स्वामींची पूजा वगैरे सकाळी ह्यांनी लवकरच केली होती, पण मलाच थोडासा व्हिडिओ काढायला उशीर झाला होता. तोपर्यंत फुलं आपली सकाळची ठेवलेली थोडीशी ही पण झाली होती. कारण काय होतं बघा, बऱ्याच वेळा माझी देवपूजा झाल्यानंतर हा व्हिडिओ काढलेला आहे. कारण माझी देवपूजा झाल्यानंतर मी एक अगरबत्ती स्वामींना वाहत असते, नमस्कार करत असते. आणि मग माझी पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते स्वामींची पूजा. खरंच सकाळी लवकर स्वामींची पूजा होते, त्यामुळे फुलंसुद्धा आता उन्हाळ्याने लगेच सुकतात. आणि मग नंतर काहीच शूट केलं नव्हतं मी. मला कंटाळा पण आला होता. स्वयंपाक तर रोज तेच तुमच्याशी शेअर करण्यात काही अर्थ नाही. म्हटलं आज व्हिडिओच काढायचं नाही म्हणून बसले होते. कंटाळा पण केला आणि वैताग खूप आला होता. आणि मला असं होतं की आळस आला तर तसं होतं. आणि कसं आहे बघा, ज्या बायकांना थायरॉईड असेल ना तर त्यांनासुद्धा आळस कंटाळा येतो बरं का.
तर माझी थायरॉईडची गोळी मी बंद केली होती, मध्ये मणक्याच्या गोळ्या चालू होत्या त्यामुळे. तर त्यामुळे सुद्धा कदाचित मला तसं होतं असेल. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सारखं थंड खावं वाटतं, थंड सारखं फॅनखाली बसावं वाटतं आणि त्यामुळे सुद्धा आळस येत असते. तर मला सुद्धा एवढं पहाटे उठून सकाळची कामं तरतरीने 8:30 वाजेपर्यंत केली. त्यानंतर मग मला आळस आला. तर मग मी उठले, पटकन फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर मग छान वाटलं. मस्त अशी विठ्ठलाची गाणी लावून दिली. होम थिएटरला आवाज मोठा केला. बागेमध्ये आले, सगळ्या झाडांना पाणी दिलं, कारण बागेमध्ये आलं झाडांना पाणी दिलं की मला आणखीन पॉझिटिव्ह वाटतं नेहमी. तर मग बागेला सगळ्या पाणी दिल्यानंतर खूप छान वाटायला लागलं, फ्रेश वाटायला लागलं. आणि गरमी तर खूप आहे, ते गरम होतं ना, त्यामुळे सुद्धा वैताग येतं बरं का कधी. त्यानंतर जी लागले कामाला, ते 1 तास नॉनस्टॉप काम केलं. सगळं काम 1 तासात झालं. आता काय काम केलं तुम्हाला सांगते मी, कारण रोज तुमच्याशी शेअर स्वयंपाक वगैरे तर नाही म्हटलं तेच होऊन जाते. रोज व्हिडिओ तर काय करावा, म्हणून व्हिडिओ करायचं कॅन्सलच केलं होतं. मी काही व्हिडिओ करणारच नव्हते आज, कारण तब्येत बी खराब होती आणि माझ्या थोडासा मणक्याचा एक भाग पण दुखायला लागला होता. त्यामुळे सकाळी उठल्यापासूनच मला ते जाणवत होतं दुखलं. असं वाकायला पण येत नव्हतं, ताट बसता येत नव्हतं, किंवा असं बसून एखादी वस्तू आपण पुढे सरकून घ्यायला गेलं तर ते पण येत नव्हती मला. त्यामुळे मला थोडंसं त्रास व्हायला लागला होता. म्हणून मग मी बसले होते ह्यांच्याशी गप्पा मारत. तोपर्यंत आळस पण शिरला आणि मग फ्रेश झाले, विठ्ठलाची छान गाणी लावून दिली. त्यानंतर घेतलं घर आवरायला, कारण फरशा पुसायच्या राहिल्या होत्या घरातल्या. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, तर त्यामुळे मी कधी 5 वाजता पुसते, कधी सकाळी पुसते. एवढं काय घरात कोण नसल्यामुळे फरशी काही जास्त घरातली घाण होत नाही. सकाळी झालं तर पुसते, नसेल तर मग 5 वाजता निवांत फ्रेश वाटतं संध्याकाळी, त्यामुळे 5 वाजता पुसते. तर टिपोयावरती तुम्हाला धूळ दिसलीच असेल. काल आमच्या इकडं खूप वारं कावदन सुटलं होतं, त्यामुळे घरात भरपूर अशी माती टिपोयावरती, खिडक्यांवरती झाली होती. आणि तसंही उन्हाळा आहे, त्यामुळे घरात 2-3 दिवसाला हे सगळीकडं कापड मारावंच लागतं. आता ह्या टिपवायावरती किती जरी आवरलं तर रोज तेवढाच पसारा होतो, कारण हे कामावरून आले की ह्यांच्या वस्तू काय ना काय तिथे ठेवून देतात आणि परत दुसऱ्या दिवशी तशाच विसरून ते जातात. त्यामुळे तिथं राडा होतोच. एकतर आमच्या घरात समर्थ आल्यानंतर तर प्रचंड राडा होतो. त्यात समर्थाचे पप्पा पण खरंच राडा करतात कधी. मी पण त्यांना बोलत असते, तुम्ही जी ती वस्तू तुमची आणली की ती माघारी नेतच नाही, इथंच ठेवता, मग ते लागेल तेव्हा नेतो असं म्हणतात. पण ती टिपोयावरती सगळ्यांना सवय लागली ना, नशीब ते चाव्यांचं पण एक हे मागवलं आहे म्हणून तिथं चाव्या तर बसतात ना. तर गाड्या एवढ्या घरात आहेत ना, सगळ्या हाय नाही तेवढ्या गाड्यांच्या चाव्या ह्या टिपोयावरती असायच्या. तर असा पसारा होतो. औषधाच्या बाटल्या, ते अमृतनोनी काढा, ते पितात, ते मी पिते, तर ते तिथंच असतं टिपोयावरती. त्यांना असं वाटतं की समोर असलं की लक्ष राहतं, त्यामुळे रोज सकाळी पिलं जातं. तर हे थोडंसं खिडक्या वगैरे आवरून क्लीन करून घेतल्या आणि खिडक्या नेहमी उघडून ठेवते. पण ह्या पडद्याच्या आड एक पाल नेहमी लपते बघा. मला असं वाटतं, भीती वाटते, आणि मग मी थोडंसं भेतच खिडकी पुसत असते. वरती खिडकी काच पुसायचीच होती, पण तिथं पाल दिसली, पटकन खाली उतरल्या अर्धच पुसून. तर असं नेहमी ह्या पडदा लावल्यापासून इथं पाल इतकी येऊन बसते नाही, ती खूप भीती वाटते आणि मला पालीची जास्त भीती वाटते. त्यानंतर इथल्या सगळ्या खिडक्या पुसल्या. त्यानंतर परत आले. इथलं बेडशीट वगैरे जरा चेंज करायचं होतं. आणि कसं झोपत तर कोण नाही बेडवरती ह्या, पण दिवसभर लागतंच ना सगळं टापटीप व्यवस्थित सगळं. म्हणून त्यानंतर मग इथं बेडवरती पण जरा धूळ झाली होती, त्यामुळे हे सगळं साफसफाई केली. बेडवरती ती सगळं आता सध्या समर्थ नाहीतर होम थिएटर मी थोडं झाकून ठेवते, आणि ज्यावेळेस आपल्याला लावायचं त्यावेळेस ते पडदा वर करून थोडं लावत असते. तर असं काहीसं सकाळी आवराआवरी करून घेतली आणि बघू शकताय त्या टिपोयावरच्या ह्याच्यावर सगळीकडे अशी धूळ पसरली होती. बेडशीट चेंज करायचं होतं 8 दिवसाला, 8, 9, 10 दिवसाला बेडशीट चेंज करत असते, कारण झोपत तर कोण नाही, पण धूळ पण बेडशीटवरती पडते ना. तर त्यामुळे जरा सगळं साफसफाई केलं. तर बेडरूममध्ये मी शक्यतो जास्त बेडरूम कधी व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवतच नाही, कारण बेडरूममध्ये जास्त काय असं विशेष नाहीच. आपले एक कपाट आहे आणि आपले जे काय आपले रोजच्या अंतऱ्या कपडे वगैरे असतात, त्याच्यामुळे बेडरूममध्ये असं काही नाही. बेडरूम जरा बारीक आहे, त्यामुळे बेडरूममध्ये आमचा जास्त वावरच नसतो. आम्ही जास्त हॉलमध्येच असतो शक्यतो. आणि मला तर दुकानामुळे बेडरूममध्ये कधी जाऊन बसायला मिळतच नाही, टाईमच नसतो. कारण जर आपण बेडरूममध्ये बसलं तर दुकानात गिऱ्हाईक आलेलंच कळत नाही, त्यामुळे मी बेडरूममध्ये कधीच बसत नाही. माझं नेहमी दुकानात तर नसेल तर हॉलमध्ये तर असं बसलेले असते. तर थोडासा बेडरूम आवरून घेतला, इकडचं तिकडचं झाडलोट करून नंतर फरशा पुसून घेतल्या. सगळं घर टोटली एकदा झाडावं लागतं.
सकाळी सगळं घर झाडायला मला अर्धा तास लागतो, घर दार झाडायला. त्यानंतर परत फरशा पुसताना एकदा सगळं घर लोटून घ्यावं लागतं. असं 2दा घर झाडून होतं. त्यानंतर 5 वाजता एकदा आपण ज्यावेळेस चहापाणी करतो ना, तर त्यावेळेससुद्धा एकदा घर झाडून होतं. तर असं काहीचं असतं रोज बघा. तर ही सगळी झाडलोट ही 3 टाईम होते, तरीसुद्धा घरामध्ये इतका कचरा कुठून येतो काय माहिती. तर हे कपाट आहे ना, तर हे आम्ही पुण्यामध्ये घेतलं होतं राजाराणी कपाट. तर ह्याच्यात एक साईडला माझे कपडे आणि एक साईडला त्यांचे कपडे असतात. बाकीचे समर्थचं छोटं कपाट होतं ते गावाकडचं आहे. आता गावाकडचं बी घर बांधायला काढलं आहे. आणि हा श्रीचा मला भिंगरा दिसला. हे लहानपणी खूप खेळायचं, पण तेव्हा ते एवढे मोठे नसायचे, छोटे छोटे असायचे. श्रीचा तो भिंगरा दिसला आणि त्याच्याशीच खेळत बसले. त्याची आठवण झाली, कारण त्याचा इथं विसरूनच गेला. बहिणीचा पोरगा आला होता ना, तर त्याचाच तो विसरून गेला आहे आता खेळायचं. तर जाऊ दे, आता परत आता तो उन्हाळ्या सुट्टीला आईकडे येईल ना, तर त्यावेळेस मी घेऊन जाईल, त्याचं देईल ते. आणि बघू शकता बेडरूममध्ये रोज झाडूनसुद्धा एवढा कचरा निघाला होता बेडरूममध्ये सुद्धा. आता हे पुढचं स्टँड दिसते ना, तर ते सुद्धा मी ह्याच्यावरनं फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं. खूप छान आहे. पाठीमागच्या व्हिडिओला एका ताईची कमेंट आली होती की ताई तुमचा आवाज असा वेगळाच येतो व्हिडिओमध्ये, असं मोकळ्या आवाजात तुम्ही बोलत जावा. पण माझा आवाज व्यवस्थितच आहे, माझ्या आवाजाला काहीच झालेलं नाही. प्रॉब्लेम आहे तो माझ्या माईकचा प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस आपण व्हिडिओ एडिट करतो ना, व्हॉईस ओव्हर देताना जो माईक वापरतो ना, तर त्या माईकचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे माझा जो रिअल आवाज आहे ना, तो ह्याच्यामध्ये ऐकायलाच येत नाही, असा वेगळाच. मलासुद्धा ते टोन थोडा वेगळाच वाटतो आहे. पण आता ते त्या माईकमुळे झालं आहे. आता माईक तर काही चेंज करू शकत नाही, कारण आता म्हणजे चेंज करू शकते, पण सध्या नाही. तर जोपर्यंत म्हणजे आणखीन खूपच खराब होत नाही तोपर्यंत तोच वापरणार. आणि कसं होतं, व्हॉईस ओव्हरला थोडासा माईक लागतोच, कारण ज्यावेळेस आपण फॅन लावून बसतो व्हॉईस ओव्हर करायला, तर माईक लावलेला असेल ना, तर तो फॅनचा आवाज येत नाही. आणि जर आपण असंच व्हॉईस ओव्हर करायला बसलो ना, तर तो पूर्ण फॅनचा आवाज किंवा आजूबाजूचा आवाज हे सगळं व्हॉईस ओव्हर करताना येतो. तर त्यामुळे थोडासा माझ्या आवाजामध्ये तुम्हाला चेंज वाटत असेल. माईक अगदीच खराब नाही झालेला, पण थोडा आवाज त्याच्यात वेगळा येतो आहे. मला पण ते समजलं आहे, थोडा टोन वेगळाच येतो आहे आणि असं खणखण वाजल्यासारखा आवाज येतो आहे, असं त्या ताईंनी सांगितलं. तसा तर माझा खरंच आवाज खणखणीतच आहे, पण विषय असा झाला आहे की त्या माईकमुळे आणखीनच वेगळा आवाज येतो आहे. त्यामुळे थोडंसं समजून घ्या. नवीन माईक आणल्यानंतर तो आवाज व्यवस्थित येईल, पण आणखीन तो असं अगदीच टाकून देण्यासारखा माईक नाही. त्यामुळे असं वाटतं की जोपर्यंत आणखीन खराब होत नाही तोपर्यंत वापरावा. तसं तर काही एवढा आवाज वेगळा येतो आहे, पण असं नाही की पूर्णच व्हिडिओ खराब येतो आहे असं तसं आवाजाला. तर आवाज थोडासा वेगळा चेंज झालेला आहे. जो माझा नॅचरल रिअल आवाज आहे ना, तर तो त्याच्यात नाही येत. त्यामुळे थोडा माईकचा प्रॉब्लेम आहे. ताईंनो समजून घ्या. त्या ताईंनी कमेंट केली होती त्याच्यावरती, म्हणूनच ते बोलले, कारण माझा जो आवाज आहे रिअल चांगला आहे आणि तो माईकमध्ये थोडासा वेगळा येतो आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम. त्यानंतर सगळी आपलं बेडरूम आवरून घेतला, हॉल आवरून घेतला. आता मला फरशा पुसायच्या. तर फरशा पुसताना एकदा मग सगळं घर आवरूनच घ्यावं लागतं आपल्याला. बघू शकताय तुम्ही घरामध्ये कचरा किती निघला आहे. जिन्यापासून ते सगळं सकाळी झाडलेलं असतं, अख्खं टोटली घर झाडलेलं असतं. अंगण आणि सगळं घर जिन्यापासून वरपासून खालीपर्यंत सगळं झाडायचं म्हटलं ना, तर मला नाही म्हटलं तर 40-45 मिनटं आंघोळीच्या आधी जातात मला. मी एवढ्या लवकर उठलेले असते तरीसुद्धा. त्यामुळे ह्यांची माझ्या अगोदर स्वामींची पूजा वगैरे होते, कारण माझ्या अगोदरच ते आंघोळीला जातात. कारण मला ही सगळी झाडलोट असते ना, तर तोपर्यंत त्यांचं आवरून होतं बऱ्यापैकी. मग मी पहिलं स्टार्टिंग करत असते हॉलपासून सकाळी, कारण हॉल झाडून घेतला ना की त्यांना पूजा करायला रिकामं होतं. त्यानंतर मग मी बाकीचे घरं झाडत बसते. हॉलपासून सगळी सुरुवात करायची, त्यानंतर अंगण हे ते सगळं झाडायचं. आणि हल्ली तर अंगणात सडायना आंघोळ झाल्यावरच टाकते, कारण आंघोळ म्हणजे मग आंघोळीला उशीर होतो आणि मला काही आवडत नाही आंघोळीला उशीर झालेला. पहिल्यापासून एकच सवय आहे की सगळं राहिलं बाजूला, झाडलोट पहिलं पारुसं काढलं की पहिले मग मी आंघोळीला जात असते. कारण मग मला ते असं आंघोळ कधी करेल असं होतं. सकाळी आंघोळीची खूप लवकर सवय आहे. त्यानंतर सगळं घरं वगैरे झाडून घेतले आणि बघू शकता मुंग्या तर एवढ्या झालेल्या आहेत ना घरामध्ये, काय झाले काय माहिती. सगळीकडं कुठं बघल तिथं मुंग्याच निघतात. तर ह्या सगळ्या मुंग्याचा काहीतरी बंदोबस्त करावा म्हणून डेटॉलनं फरशी पुसली आणि डेटॉलनं सुद्धा गेले नाहीत. म्हणून ह्या बाटलीमध्ये दिसते ना तुम्हाला ते पेट्रोल,
तर ह्या जिन्याच्या इथलं भाग आहे ना, मी सगळं तर थोडंसं झाकणभर पेट्रोल टाकलं. आणि तुम्हीसुद्धा हसाल ताईंनो, पेट्रोलने कोणी फरशी पुस्तक असं म्हणसाल, पण खरंच अक्षरशः ह्या मुंग्याला वैतागून गेले होते. त्यामुळे मी हे इथला पॅसेज आहे ना, हा इथला सगळा पॅसेज, कारण इथं जास्त मुंग्या आहेत जिन्यावरनं येतात ना, तर त्या मुंग्या आहेत ना सगळ्या मी तिथल्या ते पेट्रोल थोडंसं पाण्यात टाकलं आणि ते सगळं पुसून घेतलं. त्यानंतर गायब झाल्या मुंग्या. सगळं आवरून झाल्यानंतर बघा, माझ्यासारखी चहाप्रेमी मीच, मला खूप चहा आवडतो. चहा केला, सगळं घरं पुसली आणि निवांत, म्हणजे काम झालं ना की निवांत चहा पीत बसले. हे एवढे वरडतात, एवढं बाहेर ऊन आहे, गरम होत आहे म्हणून वरडते, आणि वरून चहा किती पिते, निवांत असा चहा पीत बसली. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. कामाचा तर आळस आला होता, पण काम करून घेतलं आणि त्यानंतरच निवांत चहा पीत बसले. चला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हा जो आहे माझा मी टाईम असतो, म्हणजे ह्या वेळेमध्ये मी आहे ना असं मस्त निवांत दारामध्ये, दुकान असल्यामुळे मला दारामध्ये कधी कधी बसावं लागतं आणि बसत असतं. थंड हवा सुटलेली असं छान वाटतं दारामध्ये बसायला. आणि मग सगळं काम झाल्यानंतर मग मी 12 वाजेपर्यंत इथं बसत असते. एडिटिंग करायचे तर करत असते इथं बसून. थंड हवा पण सुटलेली असते आणि दुकानाकडे पण लक्ष राहतं, म्हणून इथं बसत असते. त्यानंतर मग जेवण वगैरे दुपारचं असतं. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.